अंधेरीमधून आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाई फेक करण्यात आली आहे। हरिभक्त परायण संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे। मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असं विकास लवांडे यांनी म्हटलेलं आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, आळंदीमधून ही बातमी समोर येते। आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाई फेक करण्यात आली आहे। हरिभक्त परायण संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील विकास लवांडे यांनी केला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झाली आहे। ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाई फेक झाली आहे। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाई फेक झाली असं म्हणण्यात आलंय आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील विकास लवांडे यांनी केलाय। विकास लवांडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत, त्यांच्यावर शाई फेक झाली आहे। संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी शाई फेक केला असल्याचा विकास लवांडे यांचा आरोप आहे। हवेली इथं प्रवचन संपल्यानंतर रात्री 10 वाजताची ही घटना आहे। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, नेमकं काय घडलेलं आहे? कारण विकास लवांडेंनी संग्राम भंडारे यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप केलेला आहे। अगदी बरोबर आहे दीपाली, आता सकाळी 10 वाजता ही घटना घडल्याचं समजतंय। जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत, त्यांचं प्रवचन होतं आळंदी म्हातोबाची तालुका हवेली येथे। हे प्रवचन संपवून ते निघालेले असताना त्यांची गाडी अडवल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि संग्राम भंडारे जे आहेत ते आणि त्यांचे काही गोरक्षक साथीदार यांनी त्यांच्यावर शाई फेक केलेली आहे आणि रिव्हॉल्वर देखील दाखवलेला आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सध्या विकास लवांडे यांच्याकडून केला जातोय। आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये आता विकास लवांडे जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांना देखील तिकडे जमण्यास त्यांनी सांगितलेलं आहे। आता गुन्हा दाखल करून जोपर्यंत संग्राम भंडारे यांना ताब्यात पुणे पोलीस घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याची भूमिका सध्या विकास लवांडे यांनी घेतलेली आहे। खरं तर यापूर्वी देखील विकास लवांडे यांनी जे आहे ते संग्राम भंडारे यांच्या विरोधात वक्तव्य केली होती। यांची जी विकास लवांडे आणि संग्राम भंडारे यांचे जे शाब्दिक जे वाद आहेत ते यापूर्वी देखील पाहायला मिळाले होते। मात्र आता थेट विकास लवांडे यांची गाडी अडवून संग्राम भंडाऱ्यांसह 10 ते 15 लोकांनी त्यांच्यावर शाई फेक केलेली आहे आणि या दरम्यान त्यांना रिव्हॉल्वर देखील दाखवलेला आहे, धक्काबुक्की केलेली आहे असा आरोप होतो आणि थेट विकास लवांडे यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा देखील आरोप केलेला आहे। आता पुणे पोलिसांकडून या सगळ्या घटनेवर नेमकी पुढे काय ऍक्शन घेतली जाते, गुन्हा दाखल केला जातोय का आणि गुन्हा दाखल करून विकास लवांडेंची जी मागणी आहे की ज्यांनी शाई फेक केलेली आहे त्यांना अटक करा, ही मागणी आता पोलीस पूर्ण करतायत का हे सध्या पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी 30 ते 35 मिनिटांपूर्वी ही सगळी घटना घडलेली आहे। आता विकास लवांडे आणि त्यांचे समर्थक अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे समर्थक आहेत ते त्या ठिकाणी जमणार असल्याची माहिती समजते आणि पुणे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून संबंधित लोकांना ताब्यात घ्यावं अशी ही सगळी मागणी सध्या होत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि महत्वाचं यामध्ये विकास लवांडेंचा आरोप आहे की मला रिव्हॉल्वर देखील या दरम्यान दाखवण्यात आला आणि मला धक्काबुक्की करून जिवंत मारण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचं या दरम्यान विकास लवांडे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढे जाऊन हे प्रकरण जे आहे ते चिघळते की काय असा एक सध्या प्रश्न निर्माण होतोय, कारण की विकास लवांडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत, ते नेते देखील आहेत, तर प्रवचन देखील करत असतात आणि आता त्यांच्यावर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा त्यांच्याकडून आरोप होतो। त्यामुळे पोलिसांची भूमिका या संदर्भात आता महत्वाची असणार आहे आणि पोलीस आता काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपाली। आणि काही वेळात हे सगळे
जे विकास लवांडेंचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार निश्चितच. गटाचे जे नेते पदाधिकारी आहेत ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जमणार असल्याची सध्या माहिती समजते. दीपाली, निश्चितच या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आदित्य या सविस्तर माहितीसाठी. तर मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा विकास लवांडे यांनी आरोप केलाय. हरिभक्त परायण संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाई फेक केली असा आरोप विकास लवांडे यांनी केलाय. आळंदीमध्ये विकास लवांडे यांच्यावर हा हल्ला झालाय. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. तर आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी भाजप अध्यात्म आघाडीचे प्रमुख तुषार भोसले आपल्यासोबत आहेत. तुषार, जे आपण पाहतोय आळंदीमध्ये विकास लवांडेवर शाई फेक करण्यात आली आहे आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की हा विकास लवांडे सातत्याने वारकरी संप्रदायाच्या पूज्य आणि महनीय संतांवर टीका करत होता. ज्या पूजनीय लोकांचे लाखो शिष्य आहेत, ज्यांच्यावरती वारकरी संप्रदाय अवलंबून आहे, उभा राहिलेला आहे, अशा मोठ्या मंडळींवरती संत लोकांना घुसखोर बोलणं, त्यांचे पोस्टर व्हायरल करणं, त्यांना घुसखोर म्हणून बॅनर लावणं आणि त्यांच्याविषयी सातत्याने खोटी माहिती, आक्षेपार्ह लिखाण करणं, हे सातत्याने गेल्या महिन्याभरापासून या व्यक्तीने सातत्याने सुरू ठेवलं होतं. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये या व्यक्तीविरोधात प्रचंड अशी तीव्र संतापाची लाट होती आणि त्या संतापातनच हा प्रकार घडलेला आहे. मला वाटतं शरद पवारांनी त्यांच्या लोकांना आवरावं आणि इथून पुढे वारकरी संप्रदायातल्या किंवा कुठल्याही धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातल्या पूज्य संतांवर टीका करणं आणि त्यांना आक्षेपार्ह बोलणं हे बंद करावं. यातनं ते धडा घेतील असं मी मानतो. तुषारजी, मात्र त्यांनी थेट नाव घेतलेलं आहे संग्राम भंडारे यांचं आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रवचन संपून येताना त्यांच्यासोबत आणखी गोरक्षक सुद्धा होते आणि त्यांनी ही सगळी शाई फेक केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी थेट नाव घेतलंय संग्राम भंडारेंचं. नाही, ते ठीक आहे ना, नाव घेतलं काय, ते व्हिडिओमध्ये दिसतातच आहेत ना स्वतः. प्रचंड संतापाची लाट होती आणि भावना अनावर झाल्या, त्यातनं हा प्रकार घडलाय असं मी मानतो. पण मग यातनं धडा घ्यावा की ज्या लोकांच्या मागे ज्यांचा मोठा शिष्य समुदाय आहे आणि जे लोक पूजनीय आहेत, लोकांचे श्रद्धास्थान आहेत, अशा श्रद्धास्थानांवर जर आपण अशा अश्लाघ्य पद्धतीने बोलून जर त्यांचा उपमर्द करणार असू तर मग त्याची फळं अशा पद्धतीने भोगावी लागतात. इथून ते धडा घेतील आणि शरद पवार त्यांच्या लोकांना आवरतील अशी अपेक्षा बाळगूया. मात्र तुषारजी, आपण पाहतोय त्यांनी असा आरोप केलेला आहे की पिस्तूल, रिव्हॉल्वर सुद्धा रोखलंय त्यांच्यावर. मग अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं हे बरोबर आहे का? असं आहे की व्हिडिओमध्ये कुठेही पिस्तूल दिसत नाहीये. व्हिडिओ जे आपल्या चॅनलवर पण मी लाईव्ह बघतो आहे तिथे फक्त शाई फेक करण्यात आलेली आहे. कोणाच्याही कमरेला रिव्हॉल्वर दिसत नाही, कोणाच्या हातात दिसत नाही. आणि मग असं कुठल्याही पद्धतीनं खोटा आरोप करणं, मला वाटतं हे शरद पवारांच्या बगलबच्च्यांनी थांबवावं. त्याच्यामुळे या गोष्टीचं मी कुठेही असं समर्थन देणार नाही की त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे. बरोबर. धन्यवाद तुषारजी, आपण एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली त्याबद्दल. तर यावर आपल्या बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, आपण पाहतोय आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाई फेक झाली आणि त्यांनी आरोप केलाय हरिभक्त परायण संग्राम भंडारे आणि काही गोरक्षक त्यांच्यासोबत होते, त्यांनी शाई फेक केली आणि रिव्हॉल्वर सुद्धा दाखवलेला असा सुद्धा त्यांनी आरोप केलाय. तुमची प्रतिक्रिया? मी विकास लवांडेंचं खूप खूप अभिनंदन करते. विकास लवांडेंनी एका अर्थाने एक लढाई जिंकलेली आहे. विकास लवांडेंनी या लोकांचा चेहरा, यांचा बुरखा काढण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. कारण संत संप्रदायातला जो माणूस असतो, ज्याला खरंच हरिभक्त परायण म्हटलं जातं, तो माणूस षडरिपूपासून लांब असतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ सगळ्याच गोष्टींपासून लांब असतो.
तो असा हातापायीवर कधी येत नाही. ज्या अर्थी हे सगळी कृती करतात त्या अर्थी हे नकली आहेत, हे डुप्लिकेट आहेत, हे वारकरी संप्रदायाला लागलेले कलंक आहेत. त्यामुळे विकास लवांडेंनी यांना उघडं पाडले, ही फार आनंदाची गोष्ट आहे. सुषमाताई, आत्ताच आम्ही भाजपचे शहर आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख जे आहे तुषार यांच्याशी बातचीत केली. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेही व्हिडिओमध्ये दिसत नाहीये पिस्तूल रोखलंय किंवा काय, असे खोटे आरोप संप्रदायावर करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे आचारी बिचारी जे लोक आहेत ना, हे या सगळ्या भाजपाच्या सगळ्या किचनमध्ये काम करणारे आचार्य आहेत. हे आचार्य वगैरे नाही आहेत. त्यामुळे अशा आचार्यांकडून त्यांच्या काय प्रतिक्रिया अपेक्षित असाव्यात बरं आपल्याकडे वेगळ्या. आणि असलं जरी त्यांच्या कमरेला पिस्तूल, तरी त्याच्या विरोधात कंप्लेंट कोण घेणार आहे? अशा कंप्लेंट कधी झाल्यात का? त्यामुळे मला त्याच्यात पडायचंच नाहीये. आता जी कृती केली ती कृती ही एका अर्थाने त्यांचा नेमका मार्ग काय आहे, त्यांची वृत्ती काय आहे, ते कोणत्या विचारधारेसाठी काम करतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. वारकरी संप्रदायातला माणूस अशा भानगडीत पडूच शकत नाही. त्यामुळे हे वारकरी संप्रदायातले नाहीत आणि यांचा असा चेहरा उघडा पाडण्यात विकास लवांडे हे पूर्णतः यशस्वी झालेले आहेत. सो मी लवांडेंचं अभिनंदन करते. सुषमाताई, तुम्ही यापुढे काय मागणी करणार आहात या संदर्भात? नाही, काहीही मागणी करणार नाही ताई. सध्या या राज्यामध्ये काही मागणी करण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या या राज्यामध्ये गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती नाही. या राज्यात जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा FIR होत नाही तिथं बाकी लोकांची काय बात आहे? त्यामुळे आमचा काही याच्यावर काही विश्वास नाही, काही नाही. सहन केलं पाहिजे, मेलं पाहिजे, गोळ्या घालून घेतल्या पाहिजेत, खून पडले पाहिजेत. कारण सत्याच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना या राज्यात जगण्याचा अधिकार नाही असा संदेश देणाऱ्या नव्या टोळ्या आता कार्यरत झालेल्या आहेत आणि अशा टोळ्यांना राजकीय आश्रय आहे. त्यामुळे याच्यावर काही आपली मागणी नाही, काही कसलीही प्रतिक्रिया नाही. आम्ही खऱ्या अर्थाने गांधींचा विचार, खऱ्या अर्थाने ज्या तुकोबांना अतोनात त्रास झाला तरी तुकोबांनी कधीही या लोकांना उलट यांचा कधी द्वेष केला नाही. संत एकनाथांनी कधी द्वेष केला नाही. संत ज्ञानेश्वरांनी कधी द्वेष केला नाही. हेट द सीन बट नॉट द सिनर. पापाचा द्वेष करा पण पाप्याचा नको, हा जो मूलमंत्र संत संप्रदायाचा आहे त्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत. त्यामुळे अशा हिंसक लोकांवरती काही बोलायचं नाहीये. यांच्यावर काही कारवाई सरकारने करावी अशी अजिबात कुठलीही मागणी नाही. उलट माझं म्हणणं आहे, अशा हिंसक कृती करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शपथविधीला पहिल्या रांगेमध्ये बोलावलं पाहिजे, त्यांचे सत्कार केले पाहिजे. त्यांच्यासाठी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. पोलीस काही कारवाई करतात का हे पाहावं लागणार आहे आपल्याला. धन्यवाद सुषमाताई, NDTV मराठीशी बातचीत केली आपण त्याबद्दल. तर आपण पाहतोय शाईफेक करणारे कोणत्या विचारधारेसाठी काम करतात असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय. हरिभक्त पारायण संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली असा आरोप विकास लवांडे यांनी केलाय.